जय शिवराय मित्रांनो, राज्यातल्या वातावरण संदर्भात मागेही आपण व्हिडिओ दिलाय, पण आता गारपिटी संदर्भात महाराष्ट्रातला प्रत्येक शेतकरी घाबरलेला आहे। याची इन्सेंटिसी किती आहे म्हणजे व्याप्ती किती आहे हा प्रमुख गोष्ट जी आहे तुम्हाला मागच्या आपण व्हिडिओमध्ये समजून सांगितले। पण आज प्रत्येक गाव खेड्यातला शेतकरी जो आहे ह्या गोष्टीला घाबरलेला आहे। प्रत्येक जणांच्या शेतामध्ये हार्वेस्टिंगचं काम चालू आहे आणि बरेच जणांचे ह्या 2 ते 3 दिवसांमध्ये कामे आटोपणार नाही, यांच्यासाठी सुद्धा दिलासा आहे। महाराष्ट्रात पाऊस तर होणारच आहे, वातावरणाची जी काही परिस्थिती आहे ते होणार आहे, पण याची इन्सेंटिव्ह कुठल्या भागांमध्ये कशी असेल, कुठल्या क्षेत्राने सर्वाधिक जास्त धाक बाळगायचा, कुठल्या क्षेत्राने नाही बाळगायचा आणि गारपिटी संदर्भात आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर मित्रांनो, आज सुद्धा आपण पाहिले की नांदेडच्या काही पूर्व भागात, ज्या काही कर्नाटक असेल, तेलंगणा बाउंड्रीलगतच्या भागांना पाऊस झालेला आहे। सध्या कलबुर्गी ते चालू आहे, पण उद्या सुद्धा नांदेड सारख्या ठिकाणी स्थानिक वातावरणाचे ढग फिरू लागतील। एखाद-दोन ठिकाणी हा पाऊस होऊ शकतो। राज्यातली परिस्थिती येणाऱ्या 18 तारखेपासून 18 मार्च पासून सुरुवात करणार आहे। सोलापूर, लातूर जिल्हा, नांदेड पट्टे, त्याचबरोबर बेळगाव, कोल्हापूर क्षेत्र, सांगली परिसर, धाराशिव एरिया सुद्धा या वातावरणाच्या रडारवरती आहे। मित्रांनो, ह्या पावसाची क्रेज जर पाहिली आपण तर मराठवाड्यामध्ये पहिल्या दिवशी म्हणावी अशी एवढी मोठी नाहीये 18 मार्च पासून, पण 18 मार्चला सकाळपासून वातावरण गारव्याचं, थंडीचं अशा प्रकारे राहू शकतं, जेणेकरून इन्सेंटिव्ह मध्ये आणखी फरक पडेल। वातावरणामध्ये धुकं आणि सगळीकडे ढगाळ अशी परिस्थिती पाहायला मिळणार आहे, ज्यामुळे गारपिटीच्या रडारवरती याचा थेट परिणाम होणार आहे। तो परिणाम कुठला हे देखील व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। 18 तारखेला सरळ आपण दक्षिण महाराष्ट्राचा सोलापूर, लातूर, सांगली, नांदेड पट्टा, परभणी पट्टा, बीड जिल्हा, जालन्यात मोजक्या ठिकाणी, कोल्हापूर, बेळगावमध्ये अनेक ठिकाणी, तसेच इकडे हिंगोलीकडे देखील तुरळक ठिकाणी हा पाऊस 18 तारखेला आगमन करतोय। संध्याकाळपर्यंत पुणे भाग देखील आहे, सातारा, कोल्हापूर भाग देखील आहे। इकडे हिंगोली भाग देखील 18 तारखेला संध्याकाळपर्यंत आहे आणि कर्नाटकला या दिवशी बऱ्याच ठिकाणी गारपीट अवकाळी सदृश्य परिस्थिती आहे। या 18 तारखेला रात्रीच्या वेळेला अचानक सगळीकडे ढगाळ वातावरण होऊन जाईल, त्यामुळे वातावरणामध्ये एक छोटासा अलगद गारवा देखील निर्माण होण्याची शक्यता दाट आहे, जेणेकरून वातावरणामध्ये पुढच्या दिवशीच्या वातावरणातील परिणाम तो मध्यमपर्यंत करू शकतो। तर आता 19 तारीख सगळ्यात इम्पॉर्टंट आहे। अहिल्यानगर पासून, बीड जिल्ह्यापासून ते सांगली, सोलापूर पासून तर खालच्या बीड, जालन्यासह मंठा, जिंतूर पट्ट्यापासून ते हिंगोलीपर्यंत, त्याचबरोबर चंद्रपूर, वर्धा, यवतमाळसह नांदेड, लातूर पुनश्च एकदा आहेच, धाराशिव पट्ट्यासह या वातावरणाची क्रेज वाढते आहे। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हीच तारीख मानली जाणार आहे 19 मार्च म्हणून, ज्या दिवशी बसव जयंतीचा जल्लोष महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चालू असतो। या दिवशी वातावरण बऱ्या मोठ्या पद्धतीने सक्रिय होते। गारपीट सगळीकडेच होईल का, गारपिटीचा किंवा वाऱ्या कावराचा सगळीकडेच इशारा असेल का, तर असं काही नाहीये। गारपीट आणि वाऱ्या कावऱ्याची जी काही पद्धत आहे मी मागे पण सांगितली, महाराष्ट्राच्या 100% भागापैकी 35% भागा एवढीच त्याची मर्यादा आहे। बाकीच्या भागांना ढगाळ येईल, शितोडे पडतील, कुठे मोठे वारं कवर असेल, गारपीट कुठे मोठे होईल, पण जास्त काही टक्केवारी महाराष्ट्राची नाहीये। त्यामुळेच सांगतोय की जास्तही घाबरले जाऊ नका। एखाद्याचं पीक काढता राहिलं असेल किंवा अनेकांच्या पिकांमध्ये त्यावेळेनुसार काम होत नसेल तर एवढेही घाबरले जाऊ नका। वीट भट्टी उत्पादक शेतकरी असतील किंवा हळद उत्पादक शेतकरी असतील, यांच्यासाठी सुद्धा हा महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे, त्यामध्ये आपण शेवटपर्यंत पाहूयात। तर बघा, लक्ष देऊन ऐका। या 3 दिवसांमध्ये 18, 19, 20 या 3 दिवसांमध्ये मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे। हळकून असेल, कुठल्याही गोष्टी असेल, झाकून मात्र संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला ठेवावंच लागणार आहे। यानंतर परिस्थिती तुम्ही जर पाहिली की विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांची, ज्यामध्ये आपण समावेश केलाय हिंगोली सारख्या भागाचा, वाशिमचा, यवतमाळचा, चंद्रपूरचा, अकोला, अमरावतीसह बुलढाण्याचा सुद्धा, या भागांमध्ये सुद्धा वातावरण खराब आहे। जवळपास तुम्हाला 18 काही ठिकाणी, 19 बऱ्याच ठिकाणी, 20, 21 पर्यंत तुमच्या हळद उत्पादक शेतकऱ्यांना सतर्क राहावं लागणार आहे। त्यानंतर परिस्थिती अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, त्याचबरोबर वरती नाशिक क्षेत्राची। आता इन्सेंटिव्ह मध्ये एवढा बदल आहे ह्याच्यामध्ये की भाग व्याप्तीच्या बद्दल नाशिक क्षेत्र, साक्री, धुळे परिसर, जळगाव जिल्हा हा खूप कमी आहे, पण या तुलनेमध्ये मराठवाडा मात्र अग्रेसर राहिलेला आहे, ज्यामध्ये टक्केवारी 35 पेक्षाही अधिक मानली जाणार आहे। त्यानंतर अमरावती, अकोला
या भागामध्ये नागपूरसह गारपिटीचे इशारे 3 ट्रॅक बनलेले आहेत त्या जिल्ह्यांमध्ये। या ट्रॅकचा गाव कोणता असेल, तालुका कोणता असेल, मॉडेलनुसार सांगणं कठीण आहे। पण सध्या तरी अमरावतीची पूर्व बाजू, नागपूरची उत्तरेकडील कटोल सावनेर बाजू, त्यानंतर वर्ध्याची सुद्धा पश्चिमेकडील बाजू आणि अकोल्याच्या देखील पूर्व बाजूला हे 2 ते 3 ट्रॅक बनलेले आहेत। या ट्रॅकमध्ये गारपिटीची शक्यता पाहायला मिळते। मित्रांनो, याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकंदरीत नुसतं अंधुक, सूर्यदर्शन फार खूप कमी या 2-3 दिवसात पाहायला मिळणार आहे। कधी 18ला तरी बरं आहे, पण 19ला, 20ला आणि 21ला सूर्यदर्शन खूप कमी आहे। तर अशा प्रकारच्या वातावरणामध्ये पुन्हा 20 मार्च सुद्धा मोठ्या धडाक्यामध्ये आगमन करते। यामध्ये छत्रपती संभाजीनगर 20ला आहे, त्यानंतर बुलढाणा जिल्हा आहे, अकोला, अमरावती आहे आणि सगळ्यात अग्रेसर जास्त व्याप्ती असलेला जिल्हा म्हणजे आपला नागपूर परिसर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, यवतमाळ, हिंगणघाटसह परत एकदा नांदेड हा भागाचा समावेश आहे म्हणजे आहेच। यानंतर परिस्थिती परभणी, लातूरची या भागांमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी पावसाची राहू शकते। आणि एक विशेष विनंती की शेतकऱ्यांना जवळपास हे वातावरण महिन्याचा शेवट देखील करू शकतो। म्हणजे पावसाच्या फक्त 3 ते 4 तारखा आहेत प्रमुख, पण ढगाळलेलं राहणं, मध्यम तरी हलका पाऊस पडणं हे निरंतर 28 मार्च पर्यंत देखील राहू शकतं काही किरकोळ भागामध्ये। मग तुम्ही म्हणाल तुम्ही आम्हाला याच्यामध्ये गॅप सांगितला होता, मग तो गॅप कोणता आहे तर एक्झॅक्टली ऐकण्याचा प्रयत्न करा। 22 पासून ते 26 पर्यंत वातावरण काही भागांना सुटका देऊ शकतं। खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात आणि विदर्भात यामध्ये फक्त किरकोळ अशा ठिकाणी ढगाळलेली परिस्थिती राहू शकते, त्यामुळे फारशी मोठी चिंतेची बाब नाहीये। आता व्हिडिओच्या शेवट उत्तरार्धात एवढं सांगेन की एका मिनिटामध्ये काय समजून घ्यायचंय की महाराष्ट्रामध्ये ज्या जिल्ह्यांची नावं घेतलीत की प्रामुख्याने आपण विदर्भामध्ये आणि मराठवाड्यावरती जास्त भर ठेवला का, कारण की याच भागामध्ये वातावरणाचा सगळ्यात जास्त प्रभाव आहे। ज्यांचे पिकं काढता राहिले असेल घाबरून जाऊ नका, 65% भागातल्या शेतकऱ्यांना धक्का पण लागणार नाहीये। फक्त 35% भागामध्ये शेतकऱ्यांची चिंता ही वाढलेली आहे, ज्यांची नावं मी मागच्या व्हिडिओमध्ये, ह्या व्हिडिओमध्ये आणि उद्याच्या सुद्धा लाईव्ह मध्ये घेत आहे। मग या 35% भागांची नावं कोणती तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलंय की जालना असेल, यामध्ये 20-25% आहे, पण परभणी, लातूर, नांदेडसह इकडे यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, अकोला, अमरावती, बुलढाणा यांचा समावेश केलेला आहे। पश्चिम महाराष्ट्रातील परिस्थिती सोलापूर भाग, धाराशिव पट्ट्यामध्ये आहे, त्यामुळे सतर्क राहायचे सर्वांनी, पण एवढी काळजी करायचं नाही की सगळ्यांचं जाणार आहे। 4 पाऊस पडले तर 80% महाराष्ट्र व्यापतो, हा तर पहिला पाऊस आहे, याला 35%च्या वरती व्याप्ती ओलांडता येणार नाहीये। पुन्हा एकदा सगळ्यांना सप्रेम जय शिवराय ही माहिती सर्वांना पाठवायची आहे। तुमच्या मनातले प्रश्न कमेंटमध्ये करायचे आहेत।